नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला कंबाईनचा संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक 16 जुलै 2017 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 3 भाग कव्हर केलेले आहेत। तर त्याच पेपरचा आज आपण इथे चौथा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न गणिताचे आणि विज्ञानाचे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या या आपल्या सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा पेपर मधील आपला भाग 4 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकतात। 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 मिली NaCl, 1 मिली KCl आणि 1 मिली RbCl च्या द्रावणातून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला तर निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूतले NM अचूक संबंध असे आहेत। तर निक्षेपण होणारे ग्रॅम रेणूचे आपल्याला इथे प्रमाण काढायचं आहे। जेव्हा आपण काय करतो, 1 एम्पियर विद्युत प्रवाह या तिन्ही मूलद्रव्यातून आपण जेव्हा पास करतो तेव्हा, तर हे लक्षात घ्या, जेव्हा NaCl, KCl आणि RbCl यामध्ये यांच्या 1 मिली द्रावणातून आपण जेव्हा 1 एम्पियर विद्युत प्रवाह करतो तेव्हा जेवढे जे निक्षेपण होणारे धातूंचे ग्रॅम रेणूतले जे असतात तर ते समान असतात। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर N ऑफ Na इज इक्वल टू N ऑफ K प्लस E इज इक्वल टू N ऑफ Rb, म्हणजे तिघांची जे आहेत तर ते निक्षेपण होणारे रेणू जे आहेत तर ते समान असतात, म्हणून ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे आपलं तेच आपलं योग्य आन्सर असेल। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 77। तर काय दिले आपल्याला इथे, टेलेओस्टी या सुपर ऑर्डर मधील टिंबटिंब या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात। तर लक्षात घ्या, ऑप्शन दिलेत ॲगुइला, एक्झोसिट्स, हिप्पोकॅम्पस आणि हिमीहॅम्पस। तर लक्षात घ्या, हे जे उडणारे मासे असतात त्यांना एक्झोसॅट्स असे म्हणतात। काय म्हणतात? एक्झोसिट्स म्हणतात। म्हणजे टेलिओस्टी या सुपर ऑर्डर मधील हे प्राणी असतात त्यांना एक्झोसिट्स असे म्हणतात, जे की उडणारे मासे असे त्यांना आपण म्हणतो, एक्झोसिट्स। ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78। तर इथे काय दिले आपल्याला, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीचा प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? तर शुक्राणू निर्मितीचा योग्य घटनाक्रम आपल्याला इथे लावायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 4 ऑप्शन दिलेत। तर त्यामध्ये स्पर्मॅटोगोनिया आहे, त्यामध्ये स्पर्मॅटोमिड आहे, स्पर्म आहे। तर शेवटी जे आहे तर ते स्पर्म असतं, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं जे आहे तर ते चुकीचं ठरतं, शेवट जे आहे तर ते स्पर्म असतं। तर लक्षात घ्या, याचा योग्य जो क्रम आहे, तर सुरुवातीला काय तयार होते यामध्ये शुक्राणू निर्मितीमध्ये, स्पर्मॅटोगोनिया, त्यानंतर काय असतं, स्पर्मॅटोसाइट्स तयार होतं, स्पर्मॅटोसाइट्स, त्यानंतर स्पर्मॅटिड आणि शेवटी स्पर्म। म्हणजे ऑप्शन ए मध्ये तुम्ही पाहू शकता हा योग्य क्रम दिलेला आहे शुक्राणू निर्मितीचा। ऑप्शन 1 मध्ये स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट आणि स्पर्मॅटिड आणि शेवटी स्पर्म, म्हणजे ऑप्शन 1 आपलं जे आहे तर ते योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79। टिंबटिंब या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी होत। तर लक्षात घ्या, ॲनिलिडा हा एक महत्त्वाचा असा संघ आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे गांडुळासारखे जे प्राणी आहेत तर ते गांडूळ, लीच, नेरिस यासारखे जे प्राणी आहेत तर ॲनिलिडामध्ये आढळतात। तर ह्याच प्राणीवर्गातील एक सदस्य आहे जो द्विलिंगी प्राणी आहे। तर कोणता आहे तर तो, तर ऑलिगोकॉयटा आणि हिरुडिनिया हे जे 2 प्राणी आहेत तर ते द्विलिंगी आहेत, जे की या प्राणीवर्गामध्ये येतात। कोणत्या? ॲनिलिडातील आहेत, ऑलिगोकॉयटा आणि हिरुडिनिया, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80। तर काय दिले आपल्याला इथे, इंडोसल्फॉन हे टिंबटिंबचे उदाहरण आहे। म्हणजे बुरशीनाशक आहे, जीवाणुनाशक आहे, तणनाशक आहे की कीटकनाशक आहे? तर लक्षात घ्या, इंडोसल्फान हे एक प्रकारचं कीडनाशक, म्हणजे कीटकनाशकासाठी याचा आपण वापर करतो इंडोसल्फानचा। तर कीडनाशक आहे एक प्रकारचं ते। तर ते कीडनाशक ऑप्शन आपल्याला 4 मध्ये दिलेला आहे। कीडनाशक करण्यासाठी आपण इंडोसल्फान हे म्हणजे वनस्पती किंवा आपले जे पीक आहे त्यावरती फवारतो, कीडनाशक म्हणून इंडोसल्फान हे वापरतात। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81। नेचे टिंबटिंब या गटात येतात। तर लक्षात घ्या, नेचे जे आहेत तर तो एक अपुष्प अबीजपत्री वनस्पतीचा समूह आहे। तर त्यातलाच एक जो कोणता आहे, टेरिडोफायटा। तर ह्या टेरिडोफायटा या गटामध्ये जे आहे तर ते नेचे या प्रकारच्या वनस्पती जे आहेत तर ते येतात।
तर टेरिडोफायटा या वनस्पतीमध्ये काय असतं, मूळ खोड पाने असतात, पण हे अवयवी शरीर असते टेरिडोफायटाचे. आणि जमिनीवर राहणाऱ्या वनस्पती ह्या संवहनी आहेत. म्हणजे ह्याच्या अजून जर तुम्ही जर पाहिलं तर अन्न व पाण्यासाठी यामध्ये ऊती असतात. म्हणजे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्या आहेत तर त्या या टेरिडोफायटाच्या वनस्पतीमध्ये असतात. तर अजून जर उदाहरण सांगायचं झालं तर अझोला, त्याप्रमाणे लायकोपोडियम, इक्विसेटा, फिलिसिनी हे देखील यामध्ये येतात. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. नेचे जे आहे तर ते टेरिडोफायटा या गटात मोडते. तर इथे ए मध्ये तुम्हाला ब्रायोफायटा दिले. तर ब्रायोफायटामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये खोड व पाने असतात, पण मुळे जे आहेत तर ते यामध्ये नसतात. तर याचे मुलोब असतात, यामध्ये मुळे नसतात तर मुलोब असतात. त्याला आपण म्हणजे अन्न व पाणी शोषून घेण्यासाठी जे आहे तर ती मुलोब यामध्ये असतात, त्याला आपण रायझोइड्स म्हणतो. म्हणजे हे देखील असंवहनी आहेत. कशा आहेत ब्रायोफायटा? असंवहनी आहेत. आणि या गटाला आपण वनस्पतीचे उभयचर सृष्टी देखील म्हणून ओळखतो. तर कोणत्या गटाला? तर ब्रायोफायटा या सृष्टीला वनस्पतीची उभयचर सृष्टी म्हणून ओळखले जाते. हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर त्यामध्ये अजून जर तुम्ही पाहिलं तर कोणते अजून आहेत तर उदाहरणे काय आहेत? मॉस आहे, मर्किशी आहे, रिक्सिया, फ्युनेरिया ही ब्रायोफायटामध्ये येतात. आणि अजून कोणता एक थॅलोफायटा, ज्यामध्ये काय असतं, मूळ खोड पाने जे आहेत तर ती नसतात आणि निरअवयवी शरीर म्हणतो त्याला आपण थॅलोफायटामध्ये. थॅलोफायटामध्ये अजून जर उदाहरणे सांगायची झाली तर शेवाल जे आहे ते सर्व प्रकारचे शेवाल, कवके, दगडफूल वगैरे लायकेन्स हे ज्या वनस्पती आहेत तर त्या थॅलोफायटामध्ये येतात. नेचे जे आहे तर ते टेरिडोफायटामध्ये येते. हे आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. 2,4-Dचा वापर टिंबटिंब यांच्या नियंत्रणासाठी करतात. तर परजीवी कवके, परजीवी जीवाणू, विषाणूजन्य रोग की तण? तर लक्षात घ्या, तणनाशकासाठी आपण 2,4-Dचा वापर करतो. तर मळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल काँग्रेस किंवा गवत अधिक जर आलं तर ते काय करतात, तर तुमच्या येणाऱ्या पिकाचे जे पोषद्रव्ये शोषून घेतात. तर त्यांना नष्ट करण्यासाठी आपण 2,4-D त्यावर फवारतो. म्हणजे तणनाशक त्याला आपण म्हणतो. ते फवारल्याने त्या जळून जातात. म्हणजे तणनाशका म्हणजे 2,4-Dचा वापर तणनाशक यांच्या नियंत्रणासाठी करतो आपण. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? तर ऑप्शन दिलेत. मिसल्स लस, त्याप्रमाणे डिप्थेरिया, टिटॅनस, पेर्टुनिस व हेपॅटिटिस बीची लस. त्याप्रमाणे 3 मध्ये दिले हेपॅटिटिस बीची लस आणि 4 मध्ये दिले रेपॉइटिन. तर सिरम इन्स्टिट्यूट जी आहे तर ती पुण्याची, तर ती जी आहे तर यापैकी हेपॅटिटिस बी म्हणजे कावीळ, हेपॅटिटिस बीची जी आहे तर ती लस त्यामध्ये तयार करते. हा याचा जो आहे तो विषाणूजन्य रोग आहे हा. तर हेपॅटिटिस बीची लस जी आहे तर ती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे तर ती रिकॉम्बिनंट त्याला लस म्हणतो आपण, त्या लसीचे उत्पादन व वितरण करते. ती कोणती? हेपॅटिटिस बीची लस. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. तर ह्या रोगाचा कारक ओळखा. तर लक्षात घ्या, ट्रेंच फीवर हा जो रोग होता की पहिल्या महायुद्धाच्या काळात जे आहे तर ते रोगाने लोक पीडित होते. तर पहिले महायुद्ध कधी झालं? 1914 ते 18 दरम्यान. तर त्यावेळेस बार्टोनेला क्विनटाना हा जो आहे तर तो पहिल्या महायुद्धाच्या वेळी जो रोग होता ट्रेन फीचर, तर या रोगाचा जो कारक होता तर बार्टोनेला क्विनटाना. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. भयंकर हा रोग होता त्यावेळेस हा ट्रेंच फीवर नावाचा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. पित्त हे टिंबटिंब या अवयवात तयार होते. तर हा सोपा प्रश्न आहे अतिशय. पित्त जे आहे तर ते आपले यकृत ग्रंथी जी आहे, सर्वात मोठी ग्रंथी ज्याला आपण म्हणतो शरीरातील, तर त्याच्या उजव्या साईडला जे आहे तर ते पित्ताशय असतं. तर त्या यकृताच्या साईडला पित्ताशय असते, त्यामध्ये जे आहे तर ते पित्त हे तयार होते. म्हणजेच यकृतच म्हणतो त्याला आपण. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर लाळ ग्रंथी ह्या जर आहे तर त्या आपल्या तोंडातच असतात. आपण जेव्हा चावतो अन्न तर तेव्हाच त्यामध्ये जे आहे तर ते पिष्टमय पदार्थाचं पचन होतं या लाळ ग्रंथीमुळे. तर ते पित्त हे जे आहे तर ते यकृतमध्ये तयार होते. ऑप्शन 3 आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे. तर आता इथून पुढचे जे गणित आहे तर ते गणिताशी संबंधित आहेत. म्हणजे इथून पुढचे प्रश्न जे आहेत तर ते तर प्रश्न क्रमांक 86 तुम्ही इथे पाहू शकता. पहिल्या ओळीत अंक प्रतीके दिलेली असून दुसऱ्या ओळीत त्याचे अक्षर कोड दिलेले आहेत. तर अंक आहे तिथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे अंक किंवा प्रतीक दिलेले आहे तिथे.
आणि त्याच्यासाठी अक्षर कोड दिले आहेत खाली PMITQ याप्रमाणे दिलेले आहेत हे. तर खाली एक प्रतीक समूह दिलेला आहे, तसेच त्याच्या काही अटी दिलेल्या आहेत, म्हणजे काही अटी दिलेल्या आहेत. तर त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या अंक किंवा प्रतीक समूहाचा अक्षर कोड आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर लक्षात घ्या अटी काय दिलेल्या आहेत. तर पहिली अट, समूहातील पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर त्यांचे कोड परस्पर बदलावायचे. म्हणजे पहिले प्रतीक म्हणजे पहिलं चिन्ह आणि शेवटचा अंक असेल तर ते एकमेकांची जागा बदलवायची त्यांची. 2 मध्ये काय दिले, समूहाचे पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक असेल, म्हणजे पहिला अंक आणि शेवटचा सिम्बॉल असेल तर दोघांना अंकाच्या कोडने कोडबद्ध करायचे. दोघांना अंकाचा जो काही कोड असेल त्याने कोडबद्ध करायचं. 3 मध्ये काय दिले, पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही सम अंक असतील तर दोन्ही एक्सच्या रूपात कोड करावे. म्हणजे दोन्ही जर सम अंक असतील तर ते एक्सच्या रूपात म्हणजे दोघांना एक्स लिहून टाकायचं. आणि 4 मध्ये काय दिले, पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषम अंक असतील तर दोन्ही वायच्या रूपात कोड करावे. म्हणजे विषम असतील तर वायच्या रूपात कोडिंग करावे. तर लक्षात घ्या आपल्याला अंक आणि प्रतीक समूह काय दिलेला आहे ते. तर पहिल्यांदा डॉलर हे चिन्ह दिलेलं आहे, परत 1 8 9 6 परत हा सिम्बॉल दिलेला आहे. म्हणजे पहिला आणि शेवटचा इथे जर तुम्ही पाहिलं तर सिम्बॉल आहे. तर आता इथे लक्षात घ्या, तर दोन्ही साईडला ह्या चारही अटीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही साईडला सिम्बॉल असेल, ह्याबद्दल कोणतीही अट दिलेली नाही. म्हणून आहे असं जे आहे तर ते सिम्बॉल आपल्याला घ्यावं लागतील. डॉलरसाठी तुम्ही इथे पाहू शकता R दिलेला आहे आणि ते C साठी काय दिलेलं आहे, H दिलेला आहे. म्हणजे सुरुवात त्याची जी आहे तर ते R पासून होणार आहे आणि शेवट जो आहे तर तो H पासून होणार आहे. म्हणजे R आणि H हे शेवटला असेल. म्हणजे हे T आणि N हे 2 पर्याय कट होतील एकूण. तर आता ह्या 2 आणि 4 या दोघांपैकी एक पर्याय असणार आहे. तर आता दुसरे 2 अंक काय, तर इथे 1 हा अंक आहे 2 नंबरला आणि इकडून शेवटून 2 नंबरला 6 अंक आहे. तर आता 1 हा कसा अंक आहे, विषम आहे. 6 अंक सम आहे. तर सम विषम अंकाबद्दल दिलं नाही तर ते दोन्ही सम अंक आणि दोन्ही विषम अंक दिले. म्हणजे ह्या 1 आणि 6 बद्दल देखील आपल्याला आहे असेच अंक घ्यावे लागतील. तर 1 साठी त्यांनी कोणता दिलेला आहे, तर 1 साठी Q आहे आणि 6 अंकासाठी N दिलेला आहे. म्हणजे त्यानंतर R नंतर Q असणार आहे आणि तिकडे H नंतर इथे N असणार आहे. म्हणजे NH RQNH इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे पण RQNH आहे, इथे खाली पण RQNH आहे. तर आता शेवटचे मधले 2 अंक राहिले 8 आणि 9. तर हे देखील एक सम अंक आहे एक विषम अंक आहे. म्हणजे हे असेच अंक घ्यावे लागतील. 8ला काय आहे, J आहे आणि 9ला काय दिलेलं आहे ते T आहे. म्हणजे मध्ये J व T असतील तर J व T मध्ये असणारा हा 2 नंबरचा तुमचा पर्याय तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे RQJTNH हे आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तर इथे RQTJ म्हणजे थोडं उलट दिले ते, म्हणून हा 4 नंबरचा ऑप्शन कट होतो. ऑप्शन 2 मध्ये दिलेलं तुमचं योग्य आन्सर असणार आहे. RQJT आणि NH हे $18996 आणि C या अंकासाठी येतील. तर दिलेल्या अटीनुसार आपण हे सोडवलेलं आहे. ऑप्शन 2 आपलं योग्य आन्सर आलेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घरी सोडवू शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. तर आता इथे तुम्ही पाहू शकतात. तर आता इथे सर्कलमध्ये 2 अंक आणि मध्ये 1 अंक दिलेला आहे. तर याप्रमाणे ह्याप्रमाणे आपल्याला इथे प्रश्नचिन्ह जागी येणारा अंक काढायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 2चा घन वजा 1चा घन जर केलं तर 2चा घन असतो 8, 8 वजा 1 7. इथे 3चा घन 27 वजा 1चा घन 1, 27 वजा 1 26. आणि इथे 4चा घन 64 आणि 64 वजा 1चा घन 1 म्हणजेच किती 63. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी तुम्हाला काय यायला पाहिजे 63 यायला पाहिजे. तर इथे ऑप्शन 2 मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेला आहे 63. तर ऑप्शन 2 आपले जे आहे तर हे साधा प्रश्न होता, याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. तर इथे 4 दिले, 9 दिले, 16 दिले, 17 दिले, 35 दिले. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्यांनी काय केले, गुणुले 2 पहिला केले. मग 4 दुनी 8, 8 वजा 8 4 गुणुले 2 अधिक 1, 4 दुनी 8 अधिक 1 9. पुढे काय केले 9 दुनी 18 वजा 1. मग इथे अधिक 1 केले, इथे वजा 1 केले आणि गुणुले 2 केले. 9 दुनी 18 वजा 1 17. परत 17 दुनी 34 अधिक 1 इथे केले 35 आणि 35 दुनी 70 वजा 1 इथे काय यायला पाहिजे, तर इथे 35 दुनी 70 वजा 1 इथे 69 यायला पाहिजे. आणि पुढे 69 दुनी 138 आणि 138 अधिक 1 139. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे, तर इथे 69 येईल. म्हणजे गुणुले 2 अधिक 1 आणि गुणुले 2 वजा 1 अशी ट्रिक इथे वापरलेली आहे. हे प्रश्नचिन्ह जागी 69 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. तर मगासारखाच हा प्रश्न आहे.
तर आता वर्तुळामध्ये काही अंक तुम्हाला दिले तर त्याचं रिलेशन तुम्हाला लावायचं आहे आणि इथे प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा इथे 1 दिले, इथे 2 दिले. तर इथे देखील तीच ट्रिक वापरली त्यांनी. 2चा घन अधिक 1चा घन. 2चा घन 8 अधिक 1चा घन 1 म्हणजे 8 आणि 1 9. इथे देखील 3चा घन अधिक 1चा घन म्हणजे तिथे वजा करायचं होतं ते अधिक करायचं आहे म्हणजे 27 अधिक 1 28. 5चा घन 125 अधिक 1चा घन 1 म्हणजे 126. तर इथे 3चा घन 27 आणि 2चा घन 8. 27 आणि 8 किती येतं? 35 येतं. तर 35 कशामध्ये येईल? तर ऑप्शन 4 मध्ये तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर इथे 65, 126, 217, 344 दिले. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 65 म्हणजे 8चा वर्ग अधिक 1 केलेला आहे त्यांनी. म्हणजे वर्ग अधिक 1 घन अधिक 1. 4चा घन 64 अधिक 1 65. पुढे 5चा घन 125 अधिक 1 126. पुढे 6चा घन 216 अधिक 1 17. 7चा घन 343 अधिक 1 344. पुढे 8चा घन अधिक 1 येणार आहे. 8चा घन असतो 512. 512 ने किती येतं? 513. म्हणजे पुढची प्रश्नचिन्ह जागी संख्या येणार आहे 513, जी की ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिलेली आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. तर इथे लक्षात घ्या, इथे काय दिले? जर गुणोलेचा अर्थ वजा आहे, भागिलेचा अर्थ अधिक आहे, अधिकचा अर्थ भागिले आणि वजाचा अर्थ आहे गुणोले, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे? तर इथे तुम्हाला 1 2 3 4 याप्रमाणे इथे 4 समीकरणे तुम्हाला दिलेली आहेत. तर एका सेपरेट पेजवरती आपण सोडून बघूयात. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर गुणोले बरोबर वजा दिले, भागिले बरोबर अधिक दिले, अधिक बरोबर भागिले आणि वजा बरोबर गुणले. तर इथला 2 नंबरचा पर्याय आपण घेतलेला आहे. तर 8 भागिले 10 वजा 3 अधिक 5 गुणिले 6 बरोबर 8. तर हे गणित दिलेलं आहे. तर इथे भागिलेच्या जागी काय लिहायचं आहे? आपल्याला अधिक लिहायचं आहे. म्हणजे हे 8 अधिक 10 येईल. तर वजाच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? गुणले लिहायचं आहे. म्हणजे गुणले 3 आणि अधिकच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? भागिले लिहायचं आहे. म्हणजे भागिले 5 आणि गुणलेच्या जागीले वजा लिहायचं आहे. म्हणजे गुणले 6 येतं वजा 6 बरोबर 8 येते का बघायचं आहे. तर 8 अधिक 10 त्रिक 30 भागिले हे 5 वजा 6. तर 8 अधिक 5 के 5 5 सक्क 30 म्हणजे 8 अधिक 6 आणि हे वजा 6. तर अधिक 6ला वजा 6 कट झालं राहिले काय? हे 8 बरोबर 8 राहतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले चिन्ह जर आपण व्यवस्थित अशी लावले तर आपलं आन्सर योग्य येतं. म्हणजे तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर इथे बाकीचे ऑप्शन तुम्ही जर करून बघायचे असले बघू शकता, तर ते आन्सर चुकीचंच येतं. तर फक्त 2 मध्ये दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण याप्रमाणे म्हणजे चिन्ह जर चेंज केली तर आपलं 8 बरोबर 8 येतं. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. तर इथे देखील आपल्याला आता मागाशी वर्तुळ दिलं तर आता त्रिकोण दिलेला आहे. म्हणजे बाहेर 3 संख्या दिली आणि मध्ये 1 संख्या दिली. म्हणजे ह्या बाहेरच्या 3 संख्याचं रिलेशन मधल्या संख्येशी काय तर आहे. तर ह्या 3 प्रकारे 3 त्रिकोण दिलेत. फक्त तिसऱ्या त्रिकोणाच्या प्रश्नचिन्हा जागी येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. तर लक्षात घ्या, इथे काय केलं आहे? साईडच्या तिन्ही संख्येचा गुणाकार केला आहे. म्हणजे 8 गुणिले 5 गुणिले 3 8 पंचे 40 40 त्रिक 120 आणि 120 भागिले 10 केलेला आहे. 120 भागिले 10 केलं 12 उरतं. तर इथे 12 लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे 5 7 35 35 चौक 140 140 भागिले 10 14. त्याप्रमाणे 10 9 90 90 दुनी 180 आणि 180 भागिले जर 10 केलं तर किती येतं? 18 येतं. तर 18 इथे ऑप्शन दिला आहे का? तर दिलेला आहे ऑप्शन 3 मध्ये. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे? दिलेल्या साईडच्या 3 संख्येचा गुणाकार करायचा आणि भागिले 10 करायचं. जे ऑप्शन 3 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. खालील मालिकेत घाळ झालेला अंक शोधा. म्हणजे इथे काही अंक दिले 24 6 48 12 96 24. तर पुढे काय येईल? तर लक्षात घ्या, 24 दोन्ही 48 48 दोन्ही 96 आणि 96 दोन्ही किती? 192. म्हणजे इथे सरळ डायरेक्टच उत्तर मिळालेलं आहे. तर इथे 6 दोन्ही 12 12 दोन्ही 24 24 दोन्ही 48. म्हणजे पुढचा जर विचारला असता 192च्या पुढचा तर तो 48 आला असता. म्हणजे इथे आपल्याला काय प्रश्नचिन्हा जागी पहिली संख्या काढायची आहे. म्हणजे काय येते? 192, जी की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेली आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. तर लक्षात घ्या, तुम्ही इथे पाहू शकता काय दिले? खालील संख्याच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा आहे. मी डावीकडून उजवीकडे करायचा आहे. तर त्यासाठी काही आपल्याला नियम दिलेले आहेत.
तर नियम पहा, तुम्ही इथे पाहू शकता. एक काय दिले, जर एक 2 अंकी समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागायचं आहे. 2 मध्ये काय दिले, जर एका समसंख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर त्या दोघींचा गुणाकार करावा. 3 मध्ये काय दिले, जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर त्या दोन्हींची बेरीज करावी. आणि 4 मध्ये काय दिले, जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. आणि जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. तर हे 5 नियम आपल्याला इथे दिलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला इथे गणित दिलेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही. तर हे गणित दिलेलं आहे 125, 64, 33, 282, 189. तर हे गणित दिले. तर त्यानुसार जर पहिल्या ओळीचे मूल्य x असेल, म्हणजे इथलं x जे आहे तर हे पहिल्या ओळीचं मूल्य x येतं, तर ते इथे x ठेवायचं आहे आपल्याला. आणि ह्या दुसऱ्या ओळीचं मूल्य आपल्याला हे काढायचं आहे. तर लक्षात घ्या, आता गणितात आपल्याला हे नियम वाचून सोडवावं लागेल. तर लक्षात घ्या, इथे 3 अंकी संख्या आहे. तर 3 अंकी संख्येचं कुठे दिलं आपल्याला नियम, तर इथे नियम 4 मध्ये तुम्ही पाहू शकता. जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल, म्हणजे ते एक 3 अंकी संख्या 125 आहे, त्यानंतर 64 ही 2 अंकी पूर्णवर्ग संख्या म्हणजे 8चा वर्ग 64 आहे. तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करायची, म्हणजे ह्या 125 मधून ह्या 64ला आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे 125 मधून तुम्ही जर 64 वजा केले तर किती उरतात, 61. म्हणजे हे 61 उरले. आणि पुढची संख्या कोणती आहे, तर ती पुढची 33 दिलेली आहे त्यांनी. तर लक्षात घ्या, परत 5व्या नियमामध्ये काय दिले, जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी संख्या असेल तर त्या पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. तर आता इथे वर्ग संख्या नाही, फक्त 2 अंकी संख्या आहे. म्हणजे जर एका, ही विषम संख्या आहे, म्हणजे जर एका विषम संख्येनंतर आणखीन एक विषम संख्या, म्हणजे ही देखील विषम संख्या असेल तर त्या दोघींची बेरीज करावी. म्हणजे आता इथे 61 आले, आत्ताच आपण काढलं हे. तर 61 मध्ये हे 33 तुम्हाला ॲड करावं लागेल. म्हणजे 61 आणि 33 केलं तर काय आलं, 94. म्हणजे आपल्याला इथे एक्सची किंमत भेटलेली आहे. किती भेटलेली आहे, 94 भेटलेली आहे. म्हणजे आता आपल्याला इथे खालच्या दुसऱ्या ओळीमध्ये काय काय अंक आलेत, तर इथे 282 हा अंक आहे. त्यानंतर आत्ता आपण काढलेला 94 एक्सची किंमत, आणि राहिलेला कुठला, 39. तर 282, 94 आणि 39 हे 3 अंक राहिलेले आहेत. तर लक्षात घ्या, 282 ही 3 अंकी संख्या आहे आणि 94 ही कोणतीही वर्ग संख्या नाही. तर आता इथे ऑप्शन नियम 5 लागू होतो. जर एका 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या असेल तर त्या पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. म्हणजे 282ला तुम्हाला काय करायचं, आता इथे 94 भागायचं आहे. 282 भागिले तुम्ही जर 94 केलं तर किती येतं ते, तर तो भागाकार जो आहे तर तो किती येतो, 3 येतो. लक्षात घ्या, हे भागाकार ह्यांचा जर केला तर तो 3 आला. म्हणजे इथं काय राहिलं, 3 आणि पुढे 39. म्हणजे इथे एकच संख्या राहिली, 3 आणि 39. तर आता इथे कोणता नियम लागू होतो, तर तिसरा नियम लागू होतो. म्हणजे जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या, 3 ही विषम संख्या आहे, त्यानंतर 39 ही विषम संख्या आली, तर ती असेल तर त्या दोन्हीची बेरीज करावी. म्हणजे राहिली ह्या 3 आणि 39ची आपल्याला बेरीज करायची आहे. 39 आणि 3 किती येतं, 42. म्हणजे हे दुसऱ्या ओळीचे आन्सर आपल्याला काय मिळतं, 42. तर फायनल आन्सर आपल्याला विचारले, तर दुसऱ्या ओळीची मूल्य x असेल, म्हणजे पहिल्या ओळीचं x मूल्य आपण काढले 94, तर दुसऱ्या ओळीचे मूल्य जे आहे तर ते x ठेवून जर तुम्ही काढलं तर ते 42 येतं. म्हणजे नियमात तुम्ही घालून हे आन्सर काढू शकता. तर 42 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर तुम्हाला जर ह्याचा समजलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही देखील ही मी दिलेल्या पद्धतीने सोडून, हे 5 नियम फक्त तुम्हाला वापरायचे त्यामध्ये आणि ते गणित सोडवायचं. तर इथे गणित दिलेलं आहे, परत देखील तुम्ही काढू शकता. तर पहिल्या ओळीचं आन्सर तुम्हाला 94 भेटेल आणि दुसऱ्या ओळीचं जे आहे तर ते आपलं आन्सर असेल 42. तर पुढील प्रश्न क्रमांक 95. तर आता इथे आपल्याला दिलेला आहे सर्कलमध्ये $, आणि स्टार या प्रतीकांचा उपयोग करून पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे. म्हणजे PCQ चा अर्थ आहे P हा Q पेक्षा लहान नाही. तर लक्षात घ्या, P हा Q पेक्षा लहान नाही म्हणजे आपण काय म्हणू शकतो, P हा Q पेक्षा मोठा आहे किंवा P हा Q एवढा आहे. P*Q चा अर्थ आहे P हा Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहानही नाही. म्हणजे P हा Q सारखा आहे असं आपण इथे म्हणू शकतो. इथे दिले P@Q चा अर्थ आहे P हा Q पेक्षा मोठा नाही म्हणजे Q पेक्षा लहान आहे आणि Q एवढा पण नाही म्हणजे Q पेक्षा लहान आहे असं दिलेलं आहे. आणि $Q चा अर्थ आहे P हा Q पेक्षा मोठा नाही
म्हणजे क्यू हा इथे पीपेक्षा मोठा दिलेला आहे. आणि इथे पी हॅश क्यूमध्ये काय दिलेलं आहे, पी हॅश क्यूचा अर्थ आहे पी हा क्यूपेक्षा लहान नाही आणि क्यू एवढाही नाही. म्हणजे लहान नाही म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा आहे दिलेलं आहे. तर आता हे ते आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे. तर यावर आधारित खाली 3 विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले 3 निष्कर्ष दिलेले आहेत. म्हणजे 3 विधाने आणि 3 निष्कर्ष दिलेले आहेत या सर्व माहितीवर आणि त्या निष्कर्षावरून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकतात. तर ही विधाने आहेत तिथे तुम्ही पाहू शकता. तर H*M हे एक विधान आहे, M@T हे एक दुसरं विधान आहे आणि $K हे तिसरं विधान आहे. आणि इथे निष्कर्ष काय दिलेत, K#M, T#H आणि H@K. तर यापैकी कोणतं विधान हे विधाने आणि निष्कर्ष हे योग्य जुळतात आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे आपण सर्व इथे जे काय दिलं ते लिहून घेतलेलं आहे. म्हणजे CQचा अर्थ आहे P इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू, P*Qचा अर्थ आहे P बरोबर क्यू, P@Qचा अर्थ आहे P लेस दॅन क्यू आणि $Qचा अर्थ आहे P लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू आणि P#Qचा अर्थ आहे P इज ग्रेटर दॅन क्यू. तर आपल्याला इथे विधान दिलेलं आहे, लक्षात घ्या. H*M, आता स्टारचा अर्थ काय आहे ते तुम्ही पाहू शकता, बरोबर हा अर्थ आहे म्हणजे H बरोबर M. आता M@T, ॲटचा अर्थ काय आहे, लेस दॅन आहे म्हणजे M इज लेस दॅन T. आणि इथे डॉलर दिला आहे, डॉलरचा अर्थ काय तुम्ही ते पाहू शकता. तर P इज लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू म्हणजे इथे T इज लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू असं आपण इथे लिहू शकतो डॉलरचा अर्थ. तर ते यावर निष्कर्ष दिलेला आहे. तर K#M, तर हॅशच्या ठिकाणी काय आपण वापरू शकतो, तर इथे शेवटी दिलेला आहे P इज ग्रेटर दॅन क्यू म्हणजे K इज ग्रेटर दॅन M. तर लक्षात घ्या, ह्या विधानावर जर तुम्ही जर पाहिलं तर K इज ग्रेटर दॅन M तुम्हाला इथे दिसतंय का, तर लक्षात घ्या M इज लेस दॅन T आणि T इज लेस दॅन ऑर इक्वल टू K. T जर हे M पेक्षा मोठा असेल तर मग K सुद्धा काय असणार आहे, हे M पेक्षा मोठा असणार आहे म्हणजे K इज ग्रेटर दॅन M1. हे ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं हे इथे म्हणजे योग्य जुळत आहे. आता दुसरं काय दिलं, T#Hचा अर्थ आहे तर T इज ग्रेटर दॅन H, T हे H पेक्षा मोठा आहे. तर आता विधानामध्ये तुम्ही पाहू शकता T हे M पेक्षा मोठा आहे आणि M बरोबर H आहे म्हणजे T हे H पेक्षा सुद्धा मोठा असणार आहे. म्हणजे विधान 2 मध्ये दिले निष्कर्ष ते देखील योग्य ठरतो. आणि विधान 3 मध्ये काय दिले, H@K, H हा K पेक्षा लहान आहे असं दिलेलं आहे. H बरोबर M आहे, M हे M पेक्षा T मोठा आहे आणि T बरोबर किंवा T पेक्षा K मोठा आहे म्हणजे T जर M आणि H पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे, मग K देखील मोठा असणार आहे म्हणजे H जे आहे तर ते K पेक्षा लहान असणार आहे. H इज लेस दॅन K हे देखील तिसरं निष्कर्ष देखील याला लागू होतो. म्हणजे वरीलपैकी तिन्ही जी निष्कर्ष दिलेली आहेत आणि ह्या विधानावरून आपण हे सांगू शकतो की तिन्ही जी निष्कर्ष आहेत तर ती योग्य जुळतात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर काय दिले आपल्याला, निष्कर्ष 1, 2 व 3 हे तिन्ही जे आहेत तर ते बरोबर आहेत. तर ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल. तर इथे इंग्लिशमध्ये देखील प्रश्न आहे, तुम्ही त्यावरून देखील सोडवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडायचा. म्हणजे अधिक आणि वजाची अदलाबदल करायची की अधिक आणि वजा किंवा गुणुले अधिक, हे आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिला आपण ऑप्शन लागू होते का बघूया. म्हणजे जिथे गुणुले आहे तिथे अधिक करायचं, अधिक आहे तिथे गुणुले करायचं. म्हणजे इथे 2 गुणुले 3 आहे, मग इथे 2 गुणुले 3 आहे तर तिथे काय होणार, 2 अधिक 3 होणार. म्हणजे इथे गुणुलेच्या जागी अधिक होईल आणि अधिकच्या जागी गुणुले होईल. म्हणजे 2 अधिक हे 3 परत गुणुले 6 वजा 12 भागिले 4, 4 त्रिकोण 12 तर हे 3 येतं. बरोबर किती काढले त्यांनी, 17 काढले, बरोबर 17 आलं पाहिजे. आता 2 अधिक 6 त्रिक 18, 2 अधिक हे 18 वजा 3, तर लक्षात घ्या 18 आणि 2 20 आणि 20 वजा 3 किती येतं 17, म्हणजे 17 बरोबर 17. तर इथे आपला ऑप्शन 1 मध्येच आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे. तर आपल्याला फक्त गुणाकार आणि वजाबाकी या दोघांची चिन्ह जी आहे तर ती आपापसात बदलावी लागतील म्हणजे आपलं समीकरण जे आहे तर ते योग्य येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF या प्रश्नपत्रिकेची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवा. तर वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या 4 अक्षरमालिका दिलेल्या आहेत. म्हणजे AZY अशा इथे तुम्ही पाहू शकता ABCD
या 4 अक्षर मालिका दिलेल्या आहेत. तर खाली एक पद दिलेलं आहे. ते पद ज्या मालिकेचे आहे ती मालिका आपल्याला शोधायची आहे. पद दिलेलं काय आहे? यम, यम आणि यन हे पद दिलेलं आहे. तर ह्या चारपैकी कशाशी जुळतं हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता इथे डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो. तर हे डी मध्ये जी मालिका दिली आहे तुम्ही पाहू शकता. तर या मालिकेशी हे यम यम यन जुळतं. तर कसं जुळतं? तर इथे पहिलं अक्षर काय याचं ए आहे आणि शेवटचं अक्षर काय आहे? बी आहे. आणि बीच्या जर तुम्ही इकडून जर काढलं तर बीच्या विरुद्धार्थी काय असतं? वरचे 13 आणि खालचे 13 लिहिले तर बीच्या विरुद्धार्थी वाय असतं. तर ते वाय मध्ये घेतलेलं आहे म्हणजे ए वाय बी. पुढे जर तुम्ही पाहिलं बी एक्स सी, बी नंतर काय असतं? सी असतं. हे दोघं कडला. आणि सीच्या विरुद्धार्थी काय असतं? जर तुम्ही उलटं जर 13 सरळ लिहिले आणि 13 अक्षरे खाली आडवी उलटी लिहिली तर इथे सीच्या विरुद्धार्थी असतं एक्स म्हणजे याप्रमाणे दिलेलं आहे. तर आता इथे सी डब्ल्यू डी मी सी डी, डीच्या विरुद्धार्थी डब्ल्यू, परत डी ई शेवटला आणि पुढे तर डी ई आणि पुढे काय येणार आहे? आता पुढे लक्षात घ्या. तर यम यन यम यम यन आपल्याला दिलेलं आहे. तर काय दिलं आहे? यम यम यन. तर यम आणि यन हे क्रमाने अक्षर येतात. यम आणि यन. यन जे आहे तर ते 14 नंबरला येतं आणि त्याच्या विरुद्धार्थी जर तुम्ही घेतलं 13 नंबरला म्हणजे ए बी सी डी तुम्ही अशी लिहिली ए बी सी डी अशी यमपर्यंत आणि खालून यन पासून इकडे झेडपर्यंत दिली तर यमला विरुद्धार्थी यन येतं म्हणून ह्या यनच्या विरुद्धार्थी काय येतं? यम येणार आहे. यम यम यन हे आपल्याला ऑप्शन डी मध्ये जुळताना दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर ह्या डी ऑप्शनची जे आहे तर ते आपलं जुळत आहे. तर डी आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे 4. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. खाली संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर लक्षात घ्या 17, 30, 47 प्रश्नचिन्ह आणि 93. तर आता इथे जर तुम्ही डिफरन्स घेतला 17 आणि 30 मध्ये 13चा डिफरन्स आहे. 30 आणि 47 मध्ये 17चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे डिफरन्स 4ने वाढत चाललेला आहे. मग 17 आणि 4 पुढे किती होणार आहे? 21 होणार आहे. म्हणजे 47 आणि पुढची संख्या यामध्ये 21चा डिफरन्स येणार आहे. मग 47 अधिक 21 जर केलं तर किती होतं? 68 येतं. 68 हे इथे असणार आहे आणि पुढचा डिफरन्स किती होतो? 21 4 25. 68 मध्ये तुम्ही 25 ॲड केलं तर पुढे 93 येतं. म्हणजे आपला आन्सर योग्य आहे. 21चा डिफरन्स येणार आहे. 47 अधिक 21 68 येतं. ऑप्शन 2 मध्ये 68 दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे आपल्याला म्हणजे संकेत दिलेले आहेत काही. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याक लेडी या म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक एस ई ली म्हणजे ब्लड इज रेड आणि मॉक PIDI म्हणजे स्काय अँड ब्लड. तर ब्लडसाठी कोणता संकेत वापरला असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर सेपरेट आपण करून पाहू. तर आता कशासाठी काय दिलं आहे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. तर आपल्याला काय शोधायचं? ब्लडसाठी शोधायचं. तर ब्लड इथे दिसत आहे, इथे दिसत आहे. इथे कॉमन काय दिसते? मॉक दिसते, मॉक दिसते. हे साधा सिंपलच प्रश्न होता. बघितल्या तुम्ही काढू शकता. तर इथे कॉमन MOK आहे, MOK आहे. इथे ब्लड आहे, इथे ब्लड आहे. मी ब्लडसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? MOK हे घेतलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर MOK तुम्हाला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर या पेपरचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 100 तर तुम्ही येथे पाहू शकता. तर ह्यासारखाच प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत PIKDAPA चा अर्थ आहे फेअर आर यू, डा ना जा चा अर्थ आहे यू मे कम आणि ना का सा याचा अर्थ आहे ही मे गो. तर या सांकेतिक भाषेमध्ये कमसाठी कोणता संकेत येईल? तर मगाशी आपण ब्लडसाठी काढलेला होता. तर इथे कमसाठी आपल्याला काढायचं आहे. तर लक्षात घ्या गणितात जे काय दिले ते आपण लिहून घेऊया. पीक डा पासाठी फेअर आर यू, डा ना जासाठी यू मे कम आणि ना का सासाठी ही मे गो. तर लक्षात घ्या इथे तुम्हाला इथे मे दिसतंय, इथे मे दिसतंय. मग इथे मे आहे. मी लक्षात घ्या 2 नंबरमध्ये तुम्हाला इथे मे दिसतं, इथे मे आहे, इथे मे आहे. मग इथे कोणता ऑप्शन आहे 2 आणि 3 मध्ये? तर इथे ना आहे, इथे ना आहे. म्हणजे नासाठी आपण मे लिहू शकतो. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे यू आहे, इथे यू आहे, इथे डा आहे, इथे डा आहे. म्हणजे यूसाठी आपण काय लिहू शकतो? DA. मग DA गेलं, NA गेलं, राहिलं काय? JA. मग JA कशासाठी असणार आहे? तर ते तुमच्या कमसाठी असणार आहे. मग JA हे कमसाठी संकेत वापरला आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर JA आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तोच संकेत इथे त्यांनी कमसाठी वापरलेला आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो आपला MPSC कंबाईनचा गट ब चा दिनांक 16 जुलै 2017 साली झालेला जो पेपर सुरू होता तर त्याचा आज आपण इथे जे आहेत तर ते 100 प्रश्न जे आहेत तर ते जसे तसे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत.
जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।